औरंगाची औलाद म्हणणं, शिवाजी महाराज तुझ्या आईचा बाप सॉरी आईचा नवरा होता हे म्हणणं, ह्याच्यापेक्षा दंगल घडवण्याला दुसरं अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला? साहेब ही पत्नी म्हणून बोलते, तुम्ही अटेन्शन द्या तिकडे. नाही हे इग्नोरन्स आहे, हा शहर करणार नाही आम्ही. गायकवाडला इथं ओढत आणला पाहिजे. हरामखोर म्हटला तो पानसरेंना, आणि तरी पण तुम्ही म्हणताय एनसी स्वरूपात आहे. काय करायला पाहिजे तुम्हाला? काय करायला पाहिजे? ते गायकवाडच्या ऐवजी तुम्हाला ओढून करायला पाहिजे. उद्या जर समजा तो म्हणला 100 लोक तुझ्या घरी पाठवतो, आम्ही घरात राहतोय, आमच्यावर असं काहीतरी झालं तर याला कोण जबाबदार आहे? नाही पण गुन्हा दाखल करून घ्या ना. आता लावा फोन तुम्ही अभियोक्त्याला, सरकारबद्दल फोन लावायचं बोलून घ्या. उद्या ज्यावेळी पुरोगामी चळवळीच्या पानसरेंच्या खुनाबद्दल याच पोलीस मध्ये गुन्हे काय केलंय पुढे तुम्ही? नाही मग गुन्हा दाखल करून घ्या ना. मग एक दिवस वेगळं काय करायचं? जे काय जे त्याच्यामध्ये चुकलं काय याच्यामध्ये त्यांची जे शिक्षेच्या नुसार एकच सेक्शन तुमचं तुम्हाला जे दखलपात्र आहे ना त्याच्याबद्दल आक्षेप आहे, कारण तुम्हाला दखलपात्र फक्त नोंद करून घ्यायचं. तलवार कशात घालायची असं वाक्य आहे त्याचं. कर्नाटकात 100% एफआयआर होणार, आणि त्याच्यामध्ये तुमचं 0 एफआयआर इथंच येणार. त्याच्यामध्ये तुमची लाच जाईल, एवढं लक्षात ठेवा. तुमची जर काही पोलीस डिपार्टमेंटची लाच तुम्हाला घालवायची नसेल तर ती एनसी ला एफआयआर करून घ्या. It's not NC at all. It would be a cognizable offense and the FIR should be filed as early as possible. क्या पटमी की दादा थोडंसं थांबा, सेट होतं थांबा. हॅलो कुठलाही विषय असेल क्लॅरिफिकेशन मागू शकतं. बोलत असताना भाषा कुठल्या पद्धतीची आपण वापरतो, शेवटी तो संस्कृतीचा एक भाग आहे, विचारसरणीचा भाग आहे. त्यांनी जी भाषा वापरली त्याच्यामध्ये एक तर तुम्ही ऐकलं असेल, महिलांचा अपमान झाला. म्हणजे कुठलीही महिला, आई असो, बहीण असो, कुणी तो एक महत्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा बोलत असताना त्या आमदाराकडे अपमान झाला. त्यानंतर पानसरे साहेबांचा उल्लेख करत असताना पानसरे साहेबांचं जे काही झालं ते साहेब मी म्हणतो ते तसं नव्हतं. जे झालं तसं झालं ते तुझं घरात बसून मी करेन काही मुद्दा त्या ठिकाणी बोलण्याचा आणि अतिशय गलिच्छ भाषा त्यांनी आणि कुठंतरी एकदम दाटी. मी तिथं येईल, मी बघेल, हे करेन ते करेन. आता या पुस्तकाबद्दल तर म्हणजे माझं वय जेवढं तेवढं तेव्हा पूर्वीचं ते पुस्तक साहेबांनी लिहिलेलं आहे. पुस्तक वाचलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय होतं हे थोडक्यात आपल्याला कळतं. त्याचं पुस्तक वाचून जरा कमी तिथून हा विषय सुरू झाला. त्यांनी बोललं, मग हे काल आपल्याकडे आले होते. त्यांनी विविध कलमाच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी विनंती केली. ऑडिओ आल्यानंतर क्लॅरिफिकेशन स्वतः आमदारांनी त्या ठिकाणी दिले. हो मी फोन केला होता हे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी कुठेच काही खोललेलं नाही. तो ऑडिओ खरा आहे. जेव्हा एफआयआर होईल, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कराल त्या इन्व्हेस्टिगेशनला जे काही आपल्याला कळेल हा इन्व्हेस्टिगेशनचा यांची आणि सगळ्यांची आणि पुरोगामी विचाराचे जे कोणी लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, जे बहुतांशी आहेत, ज्यांना संतांचा विचार आणि महामानवांचा विचार हा पटतो आणि त्या विचाराने ते चालतात. आम्ही सगळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशा पद्धतीने महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं, पानसरे साहेबांसारख्या व्यक्तीबद्दल बोललं आणि तसंही बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अवमान त्यांनी केला या सगळ्या गोष्टींना गृहीत करत असताना यांचा एफआयआर तुम्ही स्वीकारावा, तो एफआयआर रजिस्टर व्हावा आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारे व महामानवांवर प्रेम करणारे व संस्कृत महाराष्ट्रातल्या लोकांची ही मागणी आहे. आता एफआयआर एक्सेप्ट करायला आपल्याला काय मोठ्याने बोला, ऐकू येत नाही. काल जो त्यांनी जो कालच एक्सेप्ट केलेला आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी अर्जामध्ये जे नमूद केलेलं आहे
जे शेकडोनुसार जे दिलेलं आहे त्याच्यानुसार जी कायदेशीर काही कलम आहेत की त्याच्यामध्ये संदिग्ध आहे मला आणि त्याचा मी सरकारी अभियुक्त यांच्याकडून मी अभिप्राय करून बघा सतेज भाऊ तुमची याच्यावर चूक नाही. मी अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे एफ आय आर करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो. म्हणजे अजितदादांच्या बाबतीत सुद्धा जे काही झालं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आणि तिथं तुम्ही जी भाषा वापरताय तीच भाषा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वापरली. त्यानंतर एक मोठा भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये झाला होता. तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्ही हेच ऐकलं. आता याच्यात थोडेफार उदाहरणं आपल्याला सांगतो. याच्यात आदरणीय आपल्या देशाचे जे काही जे पंतप्रधान साहेब आहेत त्यांच्याबद्दल कोण बोललं होतं? बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव. एफ आय आर कुठं झाला? गडचिरोली हे महाराष्ट्रामध्ये. कुठल्याही मोठ्या व्यक्तीबद्दल असं बोलू नये असं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत. पण एफ आय आर झाला. त्याच्यानंतर मी स्वतः कशा पद्धतीने आधार कार्डचं मॅनिप्युलेशन केलं जातं. डोनाल्ड ट्रम्प भारताचा आहे का? नाही. त्यांच्याबद्दल मी एक कसं चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड होऊ शकते याचं डेमॉन्स्ट्रेशन केलं. माझ्या एफ आय आर झाला. आता इथं बरंच काय घडलंय आणि बऱ्याच काही लोकांनी ऐकलेलं आहे. एफ आय आर करायला काय हरकत आहे? आणि त्याच्यात तुम्ही म्हणत असाल आमदार इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर तो जे काही परवानगी तुम्हाला घ्यायची त्यांचं इन्व्हेस्टिगेशन तो नंतर झाली. एफ आय आर करायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये हे जे शिक्षण त्यांनीच दिलेले आहे ते शिक्षण जे सगळे शिक्षण पहिले जे आहे ते नॉन कॉग्निजेबल आहे. आणि 192चा जो विषय आहे त्याचं मला सरकारी अभियुक्त यांच्याकडून अभिप्राय घेणं गरजेचं आहे. त्यानुसार मी जे काही निष्पन्न साहेब जीवाची धमकी दिलेली आहे. तुम्ही किती तास अजून घेणार आहात? नाही हे बरोबर नाही. गुन्हा जो गुन्हेगारांना त्यांनी कबुली केली ना, त्यांनी म्हटलं मी केलाय कॉल केला म्हणलं ना त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये ते आलं. नाही, तुम्ही शांत बसा. मी बोलतो त्यांच्याशी. हे सगळ्याला मग कशाला बोलवतो मग? एका गुन्ह्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीने असंच काहीतरी एक कुठली सफाई करणाऱ्या व्यक्तीला असंच बोलताना महाराजांबद्दल आक्षेपाई बोलला. त्याचा विरोध आम्ही सुद्धा केला. अहिल्यानगरच्या कारवाई केली. आता मग इथे तसंच काहीतरी बोललं ना, तुम्ही ऐकलं असेल, आम्हाला ते बोलता सुद्धा येणार नाही. मग वेगळा विषय कशाला आपण करायचा? एफ आय आर करून 192 जे कलम आहे ना दंगल घडवण्यासाठी हे कलम आहे. सर तुम्ही संदिग्ध काय ते मला समजत नाही. 192 जे कलम आहे ना हे दंगल घडवण्यासाठी कलम आहे. औरंगाची औलाद म्हणणं सर मी बोलते काय औरंगाची औलाद म्हणणं शिवाजी महाराज तुझ्या आईचा आईचा नवरा होता हे म्हणणं ह्याच्यापेक्षा दंगल घडवण्याला दुसरं अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला? का संदिग्ध आहात तुम्ही? काल यानंतर सुद्धा 2 फोन आले. दोन्हीमध्ये आईबद्दल बायकोबद्दल एकदा अश्लील बोललं जाते. मी महिला आहे, विनयभंगाचा कलम दाखल करा अशी आता माझी मागणी आहे. आणि हे जे आहे ना ही एफ आय आर घ्यायला एवढा वेळ जर लागत असेल ना, उद्या जर समजा तो म्हणला 100 लोक तुझ्या घरी पाठवतो, आम्ही घरात राहतोय, आमच्यावर असं काहीतरी झालं तर याला कोण जबाबदार आहे? किती तास झाले घटनेला? आज 24 तारीख आहे, 22 तारखेला ही गोष्ट झालेली आहे. काय झालं आज पण आतापर्यंत काय केलं? म्हणजे एक कलम माहिती करून घेण्यासाठी एवढा वेळ लागतोय. काल आम्ही दुपारी तुम्हाला हे दिलेलं आहे. मला वाटत नाही की एवढा पण वेळ एखादं कलम म्हणजे मी लॉची स्टुडंट आहे. मी आता फक्त ऍडमिशन घेतले. BNS एक पुस्तक असल्यावर मला हे समजलं. आणि जेवढी माझी बुद्धी आहे म्हणजे टिपू सुलतानचा फोटो लावला म्हणून एफ आय आर दाखल होते. आणि औरंगाच्या औलाद आहेस तू, शिवाजी महाराज तुझ्या मायचा नवरा होता हे म्हणल्यावर व्हायला तुम्हाला एवढा वेळ का लागतो हे मला उत्तर पाहिजे. साहेब ही पत्नी म्हणून बोलते. तुम्ही अटेन्शन द्या तिकडे. नाही हे इग्नोरन्स आहे. हा शहर करणार नाही आम्ही. मी तुमच्याशी 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला. तुम्ही आमचा मोर्चा असला आंदोलन असला की लगेच उचलता. ह्या कार्यकर्त्याला मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी उचललेला आहे. लगेच ह्याच्या घरी पोलिसांचा पहारा होता. अजून किती आज तुम्हाला मुख्य गृहमंत्र्यांच्याकडून आदेश आले म्हणून सांगा ना हे अडवण्यासाठी. स्पष्ट बोला ना तुम्ही. नाही पण गुन्हा दाखल करून घ्या ना. फोन तुम्ही अभियुक्ताला सरकार अभियुक्ताला फोन लावायचं बोलून घ्या. काय सांगता तुम्ही आम्हाला? ज्यावेळी पुरोगामी सर्वेच्या पानसऱ्यांच्या खुनाबद्दल याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे काय केलंय पुढे तुम्ही? तपास अपूर्ण आहे तुम्ही. आता याचा खून पडायची वाट बघताय का तुम्ही?
प्रशांत आंबेडकर खुरपणाची वाट बघता का तुम्ही? तरी गुन्हा कबूल केला त्यांनी म्हटलं, मी कॉल केला हा. म्हणलेला आहे, तरी तुम्ही अजून वाट बघताय. प्रशांत कालची धमकी ऐकू. काल धमकी आलेला तरी तुम्हाला नाही माहिती. किती फोन आलेत बघा धमकीचे. अजून त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. धमकी द्यायला लागले. त्यानंतर येऊन देणार मी समजू शकतो विरोधातला एखादा आमदार असला असता आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं काही बोलला असता तर लगेच उचललं असतं. आमचं मुली सत्ता असो, विरोध असो, सर्वाधिकारी असो, नाही कुणी असो, महामानवांबद्दल, महिलांबद्दल आक्षेपाई बोलल्यानंतर तुम्ही मी ह्याला बोलतो त्याला बोलतो असं करून नाही एफआयआर करावं लागेल तुम्हाला. मी सांगतो की जे काय असं काय तुम्हाला माहितीये का या सगळ्या गोष्टी असं होईल तुम्ही ज्या पद्धतीने वागताय तर पोलीस प्रशासन या व्यक्तीने गायकवाडने एक मात्र बोलला होता, भाषणात बोलला होता, महाराष्ट्राचं पोलीस डिपार्टमेंटमध्ये जगातलं सगळ्यात अकार्यक्षम डिपार्टमेंट हा संजय गायकवाड बोलला होता, मी नाही. मग तुम्ही तशाच पद्धतीने कदाचित वागताय असं मला अनुभव आलाय दादांच्या बाबतीत. अजित दादांच्या एफआयआर बद्दल मला आलेला आहे महाराष्ट्र पोलीस खराब आहेत नाही म्हणणार, दबाव टाकणारे खराब आहेत. तो फक्त सत्ताधारी आहे त्यामुळे कदाचित तुमच्यावर अडचण येते तो कुठं ना कुठे मी दबाव करून टाकायचं. नाही मग गुन्हा दाखल करून घ्या ना मग. कायदेशीर बंदोबस्ताने एफआयआर करून टाका. कायदेशीर आणि बघा, दुसरं दुसरं इथं आल्यानंतर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर लोकांशी बोलल्यानंतर त्याचं जे काही ऑडिओ कोल्हापूरच्या लोकांनी ऐकल्यानंतर त्यांचं असं मत आहे की त्यांनी सांगितलंय जे पानसरेंचं केलं तसंच तुझं करणार. मग आता तुमचा तसेच ते ओपन केस आहे. मग त्या केसमध्ये आणि यांनी जे सांगितलं म्हणजे तो जो 2015चा सुरदेवी गोष्ट घडली मग ह्यांचं काही लिंकिंग आहे का हे आपल्याला मी अहवाल देणार. नाही असं काय करायचं हे काय जे आहे एफआयआरच्या अनुषंगाने आम्ही उठलो तर एफआयआर नाही होणार नाही होत. कालच झाला असता आम्हाला हा. याचं कारण नव्हतं. नाही, नाही, आता पण ते काय ते असं नाही म्हणत की FIR दाखल करून घेतो, अर्ज दाखल करून घेतला असं म्हणताय. किती वेळ आपल्याला लागू दे ना दादा. आधी दादा 3 महिने झाला. एक दिवस नाही दादा खरगेंवरती दहशतवादी म्हटल्यानंतर भंगार विकून गोळा करून शिकलेली मुले बरोबर आहे. नाही म्हणजे सामान्यातले सामान्य लोक येते. अजितदादांसारखं उपमुख्यमंत्र्यांचा एफआयआर झाला नाही. तुम्हाला असं वाटतं की आम्ही गेलो तुम्ही ह्यांचा करणार आहे? मी सांगतो नाही होत कसं आहे अहो, मला एक दिवस काय तुम्ही वेगळं काय करणार नाही, मी जे काय जे याच्यामध्ये जे- चुकलं काय याच्यामध्ये त्यांची जे शिक्षणच्या अनुसार एकच सेक्शन तुमचं तुम्हाला मत जे दखलपत्र आहे ना त्याच्याबद्दल आक्षेप आहे कारण तुम्हाला दखलपत्रच फक्त नोंद करून घ्यायचं बरोबर. एवढं आदेशात दिलं मंत्र्यांनी. साधा नाही. तुम्ही ते आहे, स्वतः आधी म्हणताय, मी माझ्या फक्त ते तुम्ही घेत नाहीये. माझं आमदार साहेब पण ते सांगतो माझ्या माहितीप्रमाणे हे जे दिलेलं आहे हा अर्ज आहे एनसी स्वरूपाचा आहे. याला पुढे याच्यावर अन्याय होऊ नये. सरळ NC स्वरूपाचा आहे. माझ्या NC स्वरूपाचा आहे. असं कसं बोलताय? असं कसं आहे? म्हणजे काय हो साहेब तुमचं जर काही जर काही असं असेल, NC स्वरूपाचा. अहो साहेब खरगे साहेबांनी दहशतवादी म्हटल्यानंतर त्यांच्यावरती काय होत? दुसरा गुण आम्ही नाही बर्दाश्त करणार. याच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी काही केलेलं नाही त्याच्यामध्ये आणि तुम्ही आम्हाला सांगता निर्णय स्वीकारला तुम्ही जज नाही. एनसीआर तुम्ही कसं सांगता की एनसीआर म्हणून कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. गायकवाडला इथं ओढत आणला पाहिजे. पोलिसांचा काके दाखवाय तुम्ही इथं अशोक आणि गुन्हा दाखल करा आत्ताच गुन्हा दाखल करा तोपर्यंत आम्ही आणणार नाही. ओढत आणला पाहिजे. पत्नी तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. तुम्ही असं विचार करा, तुमच्या घरामध्ये जर पत्नीने आईला तर असं बोलत होती. तुम्ही काय केलं असं समजून तुम्ही एफआयआर करा. नाही खरगेंनी फक्त दहशतवादी म्हटल्यानंतर त्यांच्यावरती एफआयआर झाला ना या देशातच झाला ना मग ते मोदींना म्हटले म्हणून आणि एका साध्या माणसाला म्हटलं तर ते चुकीचं आहे. हा दादा एक सांगायचं राहिले हरामखोर म्हटला तो पानसरेंना आणि तरी पण तुम्ही म्हणताय एनसी स्वरूपात आहे. काय करायला पाहिजे तुम्हाला? काय करायला पाहिजे? ते गायकवाडच्या ऐवजी तुम्हाला ओढून काढायला पाहिजे आहे की नाही? नाही हे बघा हे चुकीचं आहे. नाही म्हणजे काय अहो हे काय आहे? हरामखोर म्हटलं तो पानसरेंना. आम्हाला काय लाज आहे की नाही?
हा पानसरेने एवढं बोलल्यानंतर हा अधिकारी म्हणतो, अहो अधिकारी म्हणतो की 80 स्वरूपाचा आहे. सकाळी निवेदन द्यायला येणार होते माहित होतं ना साहेब, तुम्ही सल्ला घेतला होता. हा घेतलाय ना. पुन्हा लिहिलं पत्र, ते पत्र आम्हाला बघता येईल आणि त्यांचं काय म्हणणं आलं कधी अजून नका म्हटलं पुढची हालते पोलीस स्टेशन मध्ये सगळेच जाऊन सोपं होईल ना. सर याच्यामध्ये सगळे मुद्दे नाही आहेत. आम्ही 21 मुद्दे दिले त्यांना अर्ज दिलाय, सगळं नाही, दिलंय. ते दाखवा, मीडिया समोर दाखवा, ते दिसू द्या. ते आहे ना, हे पत्र द्या. ते जे असं आहे ना, तुम्ही आता निर्णय देऊन टाकला सगळे एनसीआय म्हणून, म्हणजे हे काय चाललेलं आहे? मग कोर्टात कशाला तुम्हीच निर्णय देऊन टाका ना. मला एक कळत नाही, तलवार कशात घालायची असं वाक्य आहे त्याचं. असं काय पाहिजे? घालायची नाही, येऊन घालतो. नाही हे म्हणजे शेवटचा पर्याय नाही. दादांनी जसं केलं होतं ना तसं कर्नाटकात जाऊन आपण FIR टाकतो आणि ही तुमची लाच जाईल, लाच. जर का आम्ही FIR कर्नाटकात केली ना, कर्नाटकात 100% FIR होणार आणि त्याच्यामध्ये तुमचं 0 FIR नाही, ती इथंच येणार. त्याच्यामध्ये तुमची लाच जाईल, एवढं लक्षात ठेवा. तुमची जर काही पोलीस डिपार्टमेंटची लाच तुम्हाला घालवायची नसेल तर ती NC ला FIR करून घ्या. तुम्ही फसवू नका आम्हाला. आम्ही असे फसणारे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही पानसरेंच्या मुशीत वाढलेले कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे कुठल्या धमक्यांना घाबरणार नाही. अहो एका वेटरला मारलेला त्यांनी, त्यावेळेला असंच झालं. त्याच्यावरती कोणी काही तक्रार केली नाही म्हणून आता आम्ही तक्रार करतोय. अहो तो सुप्रीम कोर्टाचा लॉ आहे त्या याच्यामध्ये, ते लक्ष्मी केसमध्ये, की जर काही कोणही FIR नोंदवायला आला तर त्याची तक्रार घ्यावी. आता त्याचं दुसरं तुम्ही काढला की NC आहे. काय तुम्ही स्वतः जर का हे करत असाल तर गिरीश काय चुकीचं म्हणत नाही की तुम्हीच निकाल देऊन टाका याचा कोर्टाचा. जिथे ते मी सांगतो सर. आजच पाठवलं तुम्ही. काल FIR झालं. FIR करायला काहीच हरकत नाही. तुम्ही फोनवर एकदा बोलवा, आम्ही निवांत बसतो. खबरदारी म्हणून याच्या जीवाला धोका त्याला ताब्यात घ्या अगोदर. राजकोटला ताब्यात घेतला पाहिजे. आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बसायची सवय झाली. नाही दादा, जोपर्यंत FIR दाखल करत उठायचं नाही बघा, तोपर्यंत उठायचं नाही. असं कार्यकर्त्यांनी हे करायचं, तोपर्यंत उठायचं नाही इथनं. तुम्ही दुसऱ्या गुन्हा दाखल का त्याशिवाय जाणार नाही. एवढे लोक हा, बा. जाणार आहेत. तुम्ही बोलून परत या. आम्ही थांबतो. चला. 6 वाजता मी काय म्हणतो तुमचे जे हे बघा साहेब ओडगर साहेब हे सदा मागे ओडगर साहेब ऑर्डर होते ना. ओडगर साहेब तुम्ही म्हणता ना NC ओडगर साहेब, चव्हाण साहेब, हे तुम्ही म्हणताय NC आहे. वकील साहेब आले ते तुम्हाला पटवून सांगतील की कशा पद्धतीचा हा FIR आहे, कॉग्नेजेबल आहे. सल्ला घ्या ना. हे सगळे गुन्हे एनसीआय प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे वकील साहेब आले, आता त्यांची भूमिका एकदा ऐकून आपल्याकडे देखील विधी अधिकारी आहे साहेब. माझी माहिती अशी आहे की आपण विधी अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेला आहात. विधी अधिकारी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की इट इज नॉट बोलता तुम्ही काय बोलता. वॉट एव्हर इन्फॉर्मेशन आय हॅव रिसीव्ड फ्रॉम माय resources. I am just submitting before the PI that the offence is not NC at all. It would be a cognizable offence and the FIR should be
fined as early as possible because it's nothing but a serious offense happened in Maharashtra, sir. ओके, सर. त्यामुळे अशा पद्धतीने मराठी- एक मिनिट अशा पद्धतीने जर होत असेल, माझी माहिती अशी आहे साहेब की आपली यंत्रणा जी आहे निधी अधिकाऱ्यांशी बोललेली आहे, सरकारी वकिलांशी बोललेले आहे, जे सेक्शन्स आहेत ते सुद्धा साहेब आपल्याकडे आलेले आहेत. मग एवढा विलंब का? आणि आपण जर का अशा पद्धतीने सांगत असाल, पानसरे साहेब हे आमच्या पश्चिम महाराष्ट्राची शान आहे साहेब. आणि अशा पद्धतीने एखाद्या व्यक्ती जर का तिथं बसून जर का पानसरे साहेबांच्या बरोबर बोलत असेल तर हे कोल्हापूरकर कधीही सर करून घेणार नाहीत. इव्हन सर कायद्याच्या भाषेत सुद्धा छत्रपती शिवाजी हा महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा बोलले साहेब. एका जातीचा उल्लेख केलाय त्यांनी, ब्राह्मण होता का मराठी होता का अशा पद्धतीने त्यांनी बोलले. 2 जातीमध्ये ते निर्माणाचं काम केलेलं आहे साहेब त्यांनी. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये आमचं सगळं सांगणं आहे की एवढी सगळी लोक साहेब आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स रजिस्टर करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. बरोबर. जातीय तेढ वाढवणे जातीय तेढ निर्माण करणं. सर तुम्ही सांगा ना मला पटकन. सर तुम्हाला आता आम्ही एवढे वर्ष हो, बघतोय. तुम्हाला आम्ही आमचं एकच मागणं आहे, FIR दाखल करा. एक आमदाराने गुन्हा केला, FIR कबूल केला दाखल तरी करा. केली समोर. तुम्ही सगळं बरोबर आहे म्हणता का FIR दाखल करत नाही? काय उपयोग आहे तुमचा? तोपर्यंत त्याच्या हाताला तुम्ही काय करणार? तुम्ही काय शपथ घेतली? शपथ का घेतली होती नोकरीला असताना? ज्याला असेल ते संविधानाचा सन्मान करेल, संविधानाचा अपमान करताय तुम्ही. मग काय? मीडिया ते परत एकदा असं म्हणले की त्याची जी भासडली पाहिजे, त्यांना एखादं पुस्तक परत वाटलं तर परत त्याला आमचे कार्यकर्ते मारतील. मुळात त्याला व्यक्तीला रात्री 1 वाजता फोन करणे हा गुन्हा असेल. तुमचा फोन उचलणं हे जास्त महत्वाचं आणि तो पुन्हा पुन्हा सांगत होता की आपण सकाळी बोलूया. तो अजिबात ऐकायला तयार नाही. चव्हाण साहेब अहो सर, विनय भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्या माणसावर. हो, नाही, गुन्हा नोंदणी केलाच नाही त्यानं. आणि एकाच त्याचा वेळेस फोन येऊन समज गेला काही आणि जातीचा असंख्य विनय फोन त्याला नोंदणी येत आहेत जीवे मारण्याचे. तर त्याला अजूनही संरक्षण दिलेलं चव्हाण नाहीये. तुम्हाला थोडा वेळ कशाला पाहिजे? हे विधीत असे बोलले, अधिकाऱ्यांशी बोललेत ना, ते बोललेत की नाही? मी सांगितलं त्यांनी मान्य केलं. कशासाठी पाहिजे? आमचा म्हणजे आम्ही इथं जमावा याच्यासाठी पाहिजे. मान्य नाहीये, LC म्हणतात मान्य आणि नाही. महिला म्हणून आमचा पण त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायचा आम्हाला. तुम्हाला योग्य वाटत तो असेल बोललाय त्याच्या विरुद्ध आम्हाला गुन्हा दाखल करायचा. तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही 6चा कार्यक्रम आहे. तर मला असं वाटतं की थोड्या वेळातच त्यांना रिप्लाय येतोय वरून. तर मग आपण जे काही पुस्तकाचं वाचन करणार आहात पोलीस स्टेशनच्या बाहेरच तसं करा ना. चालेल. म्हणजे बघा आपण रयतेची माणसं सामान्य लोक मग आपण रयतेच्या माणसाला या राज्यात जर न्याय मिळत नसेल तर न्याय देणारं म्हणजे पोलीस आपल्याला न्याय देत नसेल तर इथं वाचन करून त्यांच्या न्यायात भर म्हणजे चालेल ना? चालेल आम्ही ऐकतो. चालेल ना? आपण जे करतो ते बाहेर. त्याच्यासाठी परवानगी पाहिजे. मला आदेश येईल वरून तुम्हाला असं नाही बसू शकत. क्लॅरिफिकेशन त्याच्यासाठी परवानगी लागते त्यांची घ्यायला. कशाला? काय लोकशाही आहे? लोकशाहीमध्ये परवानगी कशाला? काय आता परवानगीचं काय? चव्हाण साहेब मला सांगा, याच्यामध्ये परवानगी घ्यायला लागते. 14 वर्ष काम केलं मी आणि सर. पोलीस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर वाचन करणार. दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. चला रे, आपण बाहेर वाचन करूया. चला. गुन्ह्याचं क्लिअर होऊ दे ना या अगोदर. जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. क्लॅरिफिकेशन येत आहे. अर्धा तासात क्लॅरिफिकेशन येईल. आपण थोडंसं थांबूया तर तसंही 6ची वेळ आहे. आणि गिरीश आम्हाला समस्त महिलांकडून याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे की इतक्या अश्लाघ्य शिव्या म्हणजे प्रत्येक स्त्रीला ती स्त्री प्रत्येक आईला ती स्त्री लागू होते. इतके अन्याय शिव्या देतो. याच्यावरून हिची बायको कोण आहे, हिची आई कोण आहे, सगळ्या समाजाला माहिती, सगळ्या लोकांना माहिती. त्यांचा विनयभंग होतो की नाही होत बघूया आपण. बघू म्हणजे काय तुम्ही कशाला LCBCA झाला? बघूया कसं म्हणताय तुम्ही? हो तुम्हाला सांगतो, तुमच्या बायकोचा जर काही केला असता विनय वैयक्तिक कसं? हे वैयक्तिक नाही, उदाहरण हे वैयक्तिक नाही. राग कसा आमच्या मनावरती झाला काय? मी त्याशिवाय देऊ काय पोलीस अधिकाऱ्यांना? देऊ काय? एनसी दाखल करून देणार काय? मी इथं देतो शिव्या सगळ्यांच्या समोर. हा पोलीस अधिकाऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही मला. तुम्ही काय असले गुन्हे 17-60 झाले.
काय देऊ काय मी तुम्हाला? चव्हाण साहेब कायदेशीर सल्ला दे सतीशराव आपण अहो कायदेशीर साहेब बोलले की किती दिवस झाले? किती दिवस झाले? बोलले की 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. सर्वसाधारण करायला येऊ नका. एलसीबी चव्हाण साहेब. हे प्रकरण खूप वाढत जाणार. हे प्रकरण खूप पानसरेंना शिव्या दिल्यात, पानसरेंना हरामखोर म्हटलाय. एक हरामखोर पानसरे हे स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिकची पेन्शन अजून त्यांच्या पत्नीला भेटते. त्या आलेल्या आहेत तिथं. त्याच्यामुळं आणि त्या हुतात्मे झाले असं आम्ही म्हणतोय. शहीद झाले आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वातंत्र्य सैनिक होते म्हणून त्यांना सलामी दिलेली आहे त्यांच्या मृत्यूनंतर. फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळेला सुद्धा पोलीस खात्याने त्यावेळेला हे डीएसपी कोण होते? मनोज शर्मांनी आग्रह धरला की त्यांना सलामी द्यायला पाहिजे. तर त्याच्यानंतर फडणवीस असताना त्यांनी ती सलामी द्यायला लावली. म्हणजे स्वातंत्र्य सैनिक म्हणून सलामी द्यायला. अशा माणसाचा जर का अपमान होत असेल मग त्याच्यापेक्षा माझी बायको तुमची बायको ही महत्वाची आहे काय? हा म्हणजे हे काय तुम्हाला राग लगेच कसा आला? तुम्ही बोला ना, आम्ही इथे बसलो, तुम्ही बाहेर जाऊन बोला ना. काय आम्ही शांत थांबतो. बघा, नाही असं वाचन इथं जर बाहेर झालं तर मग त्याची एनसी म्हणतात ना. तुमची एनसी म्हणतात बोलून आणि त्याचा राग येतो. तोपर्यंत थांबतो की आम्ही. त्याच्यामुळे काहीच नाही. नाही मला माहिती राजकीय काहीच नाही. बघा, त्याच्यामध्ये असंही नाही की आणि तुम्ही जे काही लिहिलंय त्याचा ते शब्द आहे महाराजांचा पण अपमान झाला ते मेन्शन केलंय. चांगलं आहे. महिलांचा झाला ते त्या आईचा झाला ते बरंच आहे. आमचं मत जे काही तुम्ही नमूद केलेलं आहे ते ऑडिओ मधून काढलेलं आहे तसं तुम्ही तिथं रिप्रेझेंट केलेलं आहे ते खरं आहे ना. तुम्ही आता एवढा वाढू नका. अडचण काही आहे गुन्हा दाखल हा, करण्यात? कशा- प्रत्येक हे गुन्ह्याला जेवढं वाढेल फक्त ना. करूनच आहे हे. चव्हाण साहेब आम्ही मागायला लागलोय काय? अरेस्ट नाही, आम्ही फक्त एफआयआर करा असं Investigation भाग म्हणून तपासाचा साहेब. आजच करा. उद्या काय उद्या मुहूर्त आहे का? अहो, नेहमीप्रमाणे पंचबिंच आहेत ना ते तुम्ही हे करा. हे हलणार नाही. फालतू गुन्हा हे दाखल लगेच करून देतात. लगेच अरेस्ट वॉरंट काढतात. लगेच तपास जनतेला सगळं माहिती आहे की गृहमंत्र्यांचा दबाव आहे. नाही आहे ना? गृहमंत्र्यांचा दबाव आहे दिसतं ना तुम्हाला? दिसतंय ना? एवढे लोक गृहमंत्री स्वतः दंगली तुम्हाला पेटवतो. एफआयआर घ्या तरी तुम्ही एफआयआर घेत नाही. आपल्याला राजकीय पुढे काय बोलायचं नाहीये. संग्राम पाटील काय बोलत होतं एवढं तुम्ही त्याला हे केलं. आणि सामान्य त्याच्यापेक्षा विषय ते तर आहे. भयाने. त्यामुळे आता नका वेळ घालवू. सगळ्यांचा आदर पूर्ण आम्ही पण आदर करून इथं थांबतो. एफआयआर करून टाका ना. सर्वांचा आदर आहे. मी त्याची प्रोसेस केली. जे काय आहे, आम्हाला सांगितलं चोरीला गेला तरी एफआयआर लगेच करतात. हा तेच की फालतू गोष्ट लगेच तुम्ही चार्जर चोरीला गेला तरी एफआयआर एफआयआर करायला लागतात तुम्ही. अभिप्राय मी स्वतः आजच आहे असं तुम्ही म्हणाला. जसे की आल्यानंतर मी त्यांना पत्र दिलंय तुम्हाला दाखवलंय. मी जे खोटं काही बोलणार नाही. एक शब्द माझा खोटा नाही. जे काय आता पण बोलणार आहे की जे अभिप्राय आले जे काही येईल त्याप्रमाणे मी जे काही येईल ते दाखल करणार आहे. नाही बघा, हे पुढे जायचं. माझा ऐकण्याचा विषय नाही. मी एफआयआर सर्वांना सांगतो की आपण जे काय आहे मी अभिप्राय मागवलेला आहे. आपण त्याच्या अभिप्रायामध्ये जे जे काही येईल त्याप्रमाणे योग्य ते कायदेशीर मी कारवाई करणार. सर सगळ्याच गुन्ह्यामध्ये तुम्ही अभिप्रायाची वाट बघता का? बघा साहेब नाही, पण तोपर्यंत आम्ही थांबतो मग. एक साधा विश्वास आहे. अभिप्रायाची वाट बघता आम्हाला का? पोलिसांचा आदर आहे आणि आम्ही सांगतो 100 पोलीस असतील तर 10 चुकीचे असतील 90 चांगले असतील. आमचे काही म्हणतो विषय एवढाच आहे. एक तर हे म्हणतात तसं तुम्ही शब्द द्या आणि आम्हाला लिहून पण मीडिया टाका. समोर द्या. शब्द नाही मी आता देऊन टाका की हो तुम्ही मागितल्याप्रमाणे आज नाही आज येते मी बोललोय अधिकाऱ्यांशी उद्या एफआयआर होईल एवढा शब्द द्या. आणि या भूमीमध्ये म्हणजे जिथून म्हणजे छत्रपती शाहूराजांची ही भूमी आहेत आणि या भूमीमध्ये नक्कीच दिलेला शब्द लोक पाळतात. तुम्ही पाळाल हा माहिती महाराजांचं. आता उद्या मग तुम्ही करतो एवढं सांगा. दोन त्याला धमक्या येतात. आता हा सामान्य माणूस आहे. आम्ही कसंही लोकांना अंगावतो पण सामान्य माणूस असताना धमक्याला न घाबरता हा पुढे आला. आमची एवढीच इच्छा आहे उद्या सामान्य लोकांवर अन्याय झाल्यानंतर घाबरली नाही बाहेर.
कवी असो, कलाकार असो, लेखक असो, नाही तर कुणी असो, हा एक चांगला एक्झाम्पल द्या. तुम्ही लिखित ऑफेन्स बद्दल नाही, की याच्या परिवाराला जर उद्या काय झालं तर मग आमची तरी जबाबदारी नाही, त्याला प्रोटेक्शन तरी द्या. ती जबाबदारी हे तुम्ही लिखित द्या ना. त्यांच्याकडे मी किती माणूस पण बोललेले आहे त्यांना विचार हे ऑफिशियली त्याला नमूद केलं. कारण का त्याला 3 धमके आले, एक आमदाराची आली आणि 1-2 साधे कार्यकर्त्यांची आली. ते एक तुम्ही थोडंसं आम्हाला लिखित द्या, शब्द द्या. आणि हे म्हणतात तसं आम्ही उद्या वकील साहेब आहेत, सगळे सामाजिक कार्यकर्ते, उद्या आम्ही FIR करतो आणि हे जे एक्सेप्ट करत असेल यांचा परिवार शब्द, तर मग आम्ही, मला असं वाटतं की पुस्तक वाचनाला जातो. त्यांनी आपल्या आपण जे आता सांगितलं की FIR कसं करा, मला ज्या क्षणी महासंचालकांचा अभिप्राय प्राप्त होईल त्यानुसार जे काही येईल त्यानुसार मी जे काही येईल ते साहेब ही वेळ मारून देणार असेल. आमदार साहेब वेळ मारून जाणार. अजून काही लोक एवढा शब्द त्यात काय लिहिलेलं आहे यांचं अभिप्राय आल्यानंतर जे काय येईल ते दाखल करणार, कळवणार. जे काही येते ना, आम्ही उठणार आहे कशी म्हणजे काय नाही चव्हाणसाहेब, नाही हे तुम्ही बघताय चळवळी कशा सुरू आहे. नाही कॉग्निटिव्ह ऑफेन्स हा शब्द त्याच्यामध्ये जाणार नाही. आपण जर ऑफेन्स अटक व्हायला पाहिजे काय जे काही येईल ते आपण बघा चव्हाण साहेब, आम्ही कर्नाटकामध्ये गेलो, जसे रोहित दादा गेले, तसा तिथं गुन्हा दाखल होणार का नाही? होणार का नाही? गुन्हा दाखल होणार ते नाही साहेब, तेच म्हणून अडचण आमची ती, आम्ही काय जाणीवपूर्वक लेट करत नाही याच्यामध्ये. जे काय आहे त्याच्यात आपल्याला योग्य कायदेशीर मला सल्ला घेणं मी तुम्हाला जे बोलले सर, एक सल्ला त्यांना केलं ते चुकीचं होतं की बरोबर? टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. गुगलवरती आता जे आहे प्रोटेक्शनच्या बाबतीत मी ती ऑलरेडी पहिली दखल घेतली. माझे माणसं तिथे मी ऑलरेडी त्याच्या जवळजवळ लावलेले पण आहेत. आणि त्यांना वैयक्तिक काय जे प्रोटेक्शन असेल त्या अनुषंगाने मी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून त्यांना काय द्यायचं असेल त्या पद्धतीने मी पत्रव्यवहार साहेब, पानसरेंच्या खुनापासून आम्ही सांगितलंय की ना, हे बघा नाही ही रीत नाहीये. ज्याला धमक्या येतात ना त्याला संरक्षण देताय, आणि जो धमक्या देतो ना त्याला मोका सोडताय. आम्हाला नवं संरक्षण आम्ही समर्थ आहे, आणि तो स्वतः समर्थ संरक्षण करायला स्वतःचं. ज्यानं धमकी देईल त्याला अटक करा ना तुम्ही. आम्हाला आता सांगा कॉग्निटिव्ह ऑफेन्स करा म्हणून आम्ही थांबतो. कॉग्निटिव्ह ऑफेन्स व्हायला पाहिजे. नाही गायकवाड ते आहे, पण गायकवाडचं बोला. गायकवाडला इथं कॉलरला धरून घसरत आला पाहिजे कोल्हापूर शाहू महाराजांच्या. आता एवढं तर नक्की की आपण किती सेक्शन विधी विभागाशी आपण बोललेला असतो, त्या ठिकाणी अभिप्राय घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला कोणते कलम लागणार, आता मी ते उच्चारत नाही परत कोणते कलम लागणार इतका सुद्धा अभिप्राय आपल्याला आला असेल तर मग अडचण काय आहे? दादांना शब्द द्यायला, एक मिनिट फक्त मी संपवतो मग आपण बोला. आम्ही कायदेशीररित्या कायद्याच्या बाहेर एकही सेक्शन आम्हाला अजिबात साहेब नको आहे, आणि ती मागणी आम्ही करणार नाही. पण जे आता तुम्हाला अभिप्राय आलेला आहे, जे सेक्शन आलेले आहेत ते सगळे सेक्शन जे आहेत कॉग्निझेबल आहेत, नॉन बेलेबल आहेत, तर ते सेक्शन अटॅच करून आपल्याला FIR दस्त करतोय असं आम्हाला दादांच्या समोर शब्द द्या. हो ओके साहेब, तुम्ही नव्हता. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, एकच फक्त कॉग्निझेबल आहे, बाकी सगळे NCA म्हणतात. एक जरी आला तर सगळा FIR जो आहे तो कॉग्निझेबल. नाही, शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून सेक्शन जरी आला आणि मला कसले असतात? त्यांचा जो काय अभिप्राय आहे त्यानुसार नाही ही पळवाट काढताय तुम्ही. चव्हाण साहेब तुम्हाला किती राग आला? मध्ये काय आहे म्हणजे तुमचा राग तो तुमचा राग, आणि आमचं ते काय नाही, आमचं म्हणजे रस्त्यावर फेकलं. असं कसं साहेब? अहो तुमच्या मिसेसला आम्ही बहीण मानतो, कोण रस्त्यावर
शेवटी तुम्ही नसताना जरी चव्हाण कोणी साहेब, काय केलं या तर आम्ही तुम्ही त्याला आम्हाला त्याला फक्त सडकून काढू. cognizable तो विषय नाही. करतो एवढं सांगा. तुम्ही जो अभिप्राय येईल ना तर तुम्ही त्या पुण्याच्या मुलीचं काय केलं, पुण्याच्या ज्या मुली होत्या त्या पुण्याच्या मुलीवर तुम्ही शेवटी तुमचं शिपीने सांगितलं याच्यामध्ये काहीच हे नाही असा रिपोर्ट आला, आम्ही काही गुन्हा दाखल नाही करतात. शेवटी लोकांना यावं लागलं म्हणून तुम्ही तो गुन्हा दाखल करा. सर, मीडियामुळे की नाही ही सगळीकडे पसरलेलं आहे. हे सगळं रेकॉर्डिंग सगळ्यांनी ऐकलेलं आहे. जर ह्या आमदाराला अटक नाही झाली, ते नॉन कॉन्व्हेनेबल म्हणला तुम्ही, तर ते ऐकणारा जो पण माणूस असेल अशा पद्धतीचे अजून बरेच जण करतील. मग त्या सगळ्यांना पण अटक करायच्या ऐवजी सोडणार आहे का तुम्ही? हे सगळं मी कुणाला तरी जाऊन बोलते, चालेल का तुम्हाला? मग नॉन कॉन्व्हेनेबल असेल ना तर मी अजून हजाराला नाही बोलते, तुम्ही थांबणार आहे का? मला काही सुरू नसेल तर मी करते. हे बघा, ही जी गोष्ट आहे ना, एकतर कायम मीडिया प्रतिनिधींनी ह्याबद्दल सहकार्य केले. सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्ही गुन्हा नाही घेतला तर ही गोष्ट चालते. पोलिसांना चालते, कायद्याने ही कायदेशीर आहे. अशा पद्धतीची ही गोष्ट होईल. त्यांना फक्त त्यांच्या बायकोला अशा शिव्या नाही दिलेला. जे बोललं गेलंय ते सगळं बोललं तर चालतंय असा याचा अर्थ होईल. त्यामुळे हे दखलपात्र आहे आणि हे कुणाला तरी सांगायची, कुणाचा तरी अभिप्राय घ्यायची तर गरजच नाही. इन शॉर्ट ताईचं म्हणणं आहे दहशत निर्माण झालेली आहे. उद्या जाऊन कोणी असं बोलणार नाही अशी दहशत पोलिसांची व्हावी आणि सामान्य लोकांना एक आश्वासन मिळावं की नाही पोलीस आमच्या बाजूला आहे. पोलिसांची भूमिका आहे, हे सगळं करावं लागेल. एक गोष्ट सांगतो, सध्या देशामध्ये नारी शक्ती वंदन चालू आहे. तुम्ही आता जर एवढं तर तलवार कशात घालतो हे जर वाचलं, काय काय करतो, 100 लोक कोणावर चढवतो, हे शब्द जर ते ऐकले तरी तुम्ही म्हणताय ते एनशीच होते. तर तुमच्या या जेवढे पोलीस स्टेशन आहेत ना कोल्हापुरातले, जेवढे हे ऐकते ना हे सगळे जे कॅमेरेवाले घेऊन जातील ना, सगळ्याला सांगतील ते म्हणते कोणाच्या आईला घोडा लावला ना तर ते म्हणते फक्त एनशीच होते. ते घोडे लागले म्हणते जा तू कोणाकडे जातो, पोलिसाकडे जा. तुम्ही असंच करणार, समज घ्या ना, योग्य त्या कोर्टात जा असं म्हणणार. कसं होणार? उदाहरण म्हणून त्यांनी दिलं. कसं होणार सांगा ना तुम्ही. मला साहेब, महत्त्वाचा प्रश्न एकच मिनिट. हे पहा, आता तुम्ही अभियुक्ताकडे सल्ला विचारलेला आहे. आमच्यावरती अनेक गुन्हे दाखल, हे सगळे जे चळवळीतले दिसतात ना, आरके साहेब वगैरे सगळे आहेत. आमच्यावरती आम्ही आयुष्यात ऐकलं नाही की अभियुक्त सल्ला घेतला म्हणून. इथे राजारामपुरीत काही गुन्हे करतात, इथे तुमच्या एरियात गुन्हे करतात. अभियुक्तचा सल्ला घेतला म्हणून तुम्ही अटके थांबतो का? असं हे जर दुःख काय सुचवणार आहे? हे मांडलेच नाही. आपण काळे झेंडे दाखवणार म्हणून ना आपल्याला अटक करून ठेवली कोर्ट दिवसभर. त्यावेळेला अभिव्यक्तीचा सल्ला महिलांना सुद्धा फटफटच केलं होतं. तुम्ही आम्हाला लिहून द्या की इथून पुढे सगळ्या केसेसच्या खोलावर असतील, सगळ्या अभियुक्तेच्या सल्ल्यानुसार होतील. चालतंय का सर? मग इथं का तुम्ही? कोण आहे तो? कोण आहे संजय गायकवाड? कोण आहे संजय गायकवाड? कोण आहे गुंड तो? गुंडगिरी स्वतः कबूल करतोय. काही गोष्टी तुम्हाला घर देण्याची काही गरज नाहीये. नाही साहेब, तुम्ही काही गोष्टी कसं काय करू शकता? 3 का 4 वेळा इथं हे सगळे असेच गोष्टी 3-4 वेळा. नाही, माझा शब्द मला फक्त एकतर यांनी शॉर्टकट काढला. मी म्हणतो FIRच करा. हे म्हणतात तुम्ही शब्द द्या, म्हणजे इथली माणसं फारच मवाळ आणि तुमचे विश्वास ठेवणारी आहे. मला फार वेगळा अनुभव आलाय. बरोबर. हो, कधी वाचलं पुण्यात त्यांचं आमचा विश्वास आहे दादा. नाही, मग घ्या ना निर्णय. जे असेल ते आजच, उद्यावर अजिबात नाही. बरोबर आहे दादा, तुम्ही म्हणाल तसं पुस्तक वाचन इथेच करूया. जरा 2 मिनिटं थांबा. झाल्याशिवाय उठायचं. त्यांचा फोन चालू आहे, जरा थांबा. निकाल बघायला ठीक. हा ठीक आहे. अहवाल कधी आला? तोपर्यंत आम्ही काय करायचं हे आम्हाला पण लगेच. त्याशिवाय आम्ही खायच्या का लोकांच्या? नाही, मग काय करायचं?
त्यासाठी आम्ही बसलेलो असं नाही. फोन आले ना बसलेला त्यांना, असताना काहीतरी त्याला अटक झाली असती, त्याची आमदारकी कालच गेली असती. तुम्ही काय करणार असता तर? अहो सर, तो आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे ना, त्याच्याकडे बघून शिकणार लोक दादा आहेत. तडतडीत त्याचे सोशल मीडियावर काहीच नाही. सोशल मीडिया एक शब्द टाकला की अटक लगेच उचलता तुम्ही, लगेच उचलता. महाराष्ट्र पोलीस सॅल्यूट महाराष्ट्र पोलिसांना. सोशल मीडियावर लिहिलं म्हणून तुम्ही मुलगी बघत नाही, मुलगा बघत नाही, मुली समाजा बघत नाही, त्याला उचलून लगेच आत टाकता तुम्ही. आणि कोण संजय गायकवाड सांगा आता मला, का त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली झाली? तुम्ही सांगा, गृहमंत्र्यांचा दबाव आणून तुमच्या समोर सांगा, हे स्पष्ट करा त्यांच्या समोर. हे अजिबात चालणार नाही. चव्हाण साहेब, मला एक गोष्ट बोलायची आहे. ज्या वेळेला काही मुलं युवक वगैरे रिन्यू तयार करतात, काही गुन्हेगारीची भाषा त्यामध्ये बोलतात, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या तासाला लगेच त्यांना पोलीस खाक्यात टाकता. चांगली गोष्ट आहे, ते काय वाईट नाही आहे. आपल्या पोलिसांचं अमेरिकेमध्ये एक वेळ कौतुक झालंय की महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी अशा पद्धतीने नाही म्हणून. आज आपलं महाराष्ट्र सरकार म्हणते की लाडक्या बहिणी, आणि आज त्या बहिणीबद्दल आई बहीण काढलं जात आहे आणि तुम्ही गुन्हा का दाखल करून घेत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळेच गुन्हे तुम्ही असं 2-2 दिवसाला 3-3 दिवसाला गुन्हा दाखल करून घेताय काय? सगळ्याच गुन्ह्यामध्ये तुम्ही अभिप्राय घेऊन गुन्हा दाखल करून घेता काय? याचं उत्तर या पानसरे प्रेमीला द्या. आणि जो व्यक्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल, पानसरेंच्या बद्दल बोलतोय, त्याला आपण असंच सोडायचं काही, तुम्ही उत्तर द्या आम्हाला. आम्ही एक समाजप्रेमी, शिवप्रेमी म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो साहेब, तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या. साहेब, प्रत्येक गोष्टीचा अभिप्रायाची गरज काय आहे? तुम्ही काय केलं ते सांगा आम्हाला. स्पेशल ट्रीटमेंट का, एक्स्ट्राऑर्डिनरी ट्रीटमेंट का, याच्यासाठी असं करते आपलं स्वतः जरी आमदार तुम्ही साहेब असं का? पैर घेणार आहे का चव्हाण साहेब, सुशांत साहेब, तेवढंच सांगा. पैर घ्या. एक तास गेला बाहेर माणसं. इथं तुम्ही न्याय दिला असेल ठीक आहे, तर आम्ही शिवाजी महाराजांच्या दारात वाचत बसेल. तुम्हाला मान्य आहे का? बघा साहेब, काय माहिती आहे, एवढं रागा बघायचं कारण नाही. हे पोरग बघा, त्याची ताकद बघा, त्याचं वजन बघा, एवढा वेळ नाही काय नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुन्हा बरोबर. तुम्ही आता साहेब खूप वेळ लावला. तुम्ही काय अडचण काय तुमची सांगा. तुम्ही जाहीर करा, कोल्हापूरला सगळ्या केसेस कायदेशीर सल्ल्याने होतील असं जाहीर करा. नाही, कोल्हापूरात सगळ्या केसेस कायदेशीर सल्ल्याने, चांगलं कल्पना आहे ना तुमची, आम्हाला आम्ही सॅल्यूट करतो. किती छान कल्पना आहे ना, करूया. हे चांगलं आहे ना, कायदेशीर माणूस पानसरेंचं काय झालं असं म्हणतो, म्हणजे ह्याला मारला नाही का? आणि आमदार झाला म्हणजे काय झाला? कुठे समान दिसत नाही. आम्ही सामान्य आहोत आणि संजय गायकवाड मात्र एक्स्ट्रॉर्डनरी आहे. हे दिसतंय सगळं कट करत असताना संजय गायकवाडचा बरोबर धनी दुसरा आहे. काय काय झालं? राजू पानसरेंच्या खुनाच्या वेळी पण मनोज कुमार शर्माने आम्हाला सांगितलं, शांत बसा, शांत बसा, आम्ही तुम्हाला 1 वर्षात 6 महिन्यात पकडून देतो. कधी पकडलं नाही. पोलिसांच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. गुन्हा दाखल व्हायला नाही. व्हायला पाहिजे. कायदा पालन होत नाही. आमदारांच्यासाठी
आमचं म्हणणं आहे या फाईल घ्या, तो या फाईल जर चुकीचा झाला तर तो संजय गायकवाड हायकोर्टला जाईल आणि पेश करून आणील. तुम्हाला या फाईल घ्यायला काय तुम्हाला चुकीचा एफआयआर केला तर सगळ्यांवर जाईल ना. हा बरोबर. नाही रोहित दादा एक मिनिट जरा थांब. रोहित दादा जरा पोलिसांना एकच मिनिट फक्त. तुम्ही व्यक्ती म्हणून सगळे चांगले आहात, पण कसं असतं दबाव शेवटी राजकीय असतो. नाही हा मुद्दा दबाव नाही तर मग घ्या ना. आम्ही आक्रोशाने आम्ही सगळे आक्रोश चव्हाण साहेब हे जे शिवाजी कोणाचं पुस्तक रोहित दादा हे शिवाजी कोणाचं पुस्तक आहे ना, साताऱ्याच्या कॉलेजमध्ये एका प्राध्यापिकेने संदर्भ दिला म्हणून त्या प्राध्यापिकेवर गुन्हा दाखल केला. शेवटी ती हायकोर्टात गेली आणि तिने गुन्हा आहे तो स्क्वॅट करायला लावला, म्हणजे तो रद्द करायला लावला. म्हणजे पोलीस एवढे तयारीचे आहेत की हा पुस्तक वाचलं संदर्भ म्हणून गुन्हा दाखल करता. तिचं व्याख्यान तुम्ही अडवलं. हे महाराष्ट्रातले पोलीस आहेत. आणि आता जेव्हा शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणीतरी बोलतो, तुम्ही सांगता कायदेशीर सल्ला घेतो म्हणून, हे कुठली पद्धत आहे? पोलिसांनी पण टॉर्चर केलं. हे भयंकर होतं. पडणाऱ्यांची संख्या जास्त पडणाऱ्यांची संख्या इकडे दाखल करून घ्या आणि अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून द्या. शब्द दाखल करून घेतलं की आम्ही कोल्हापूरला रॅली काढतो. शब्दच देतोय. बसून ठेव प्रशांतला दादा सारखे तू काही करत नाही तुझ्या आरोग्याला तिकडे करणार काय सचिन मागे काय मी वर एवढं मग कारवाई करेल. अरे यार तुम्ही तुमचा निर्णय घेणार म्हणजे काय? साधारण किती वेळा सचिनराव इकडे मागे मोठ्याने मला सगळं ऐकायचं तुम्ही मागे हा संजय गायकवाडला अटक झालीच पाहिजे. 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 संजय गायकवाड गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांचा संजय गायकवाड पोलीस गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचा आम्ही असं बसणार. आमचं लोकशाही मार्गाने पोलिसांना अडवणाऱ्या राजकीय नेत्यांचा पोलिसांना अडवणाऱ्या राजकीय नेत्यांचा पोलिसांचे हात बांधणाऱ्या राजकीय सगळ्या नेत्यांचा संजय गायकवाड कोण रे? पायतान मारा दोन रे. संजय गायकवाड कोण रे? पायतान मारा दोन रे. संजय गायकवाड कोण रे? पायतान मारा दोन रे. काल मारल्यात आम्ही पायतान, परत खरोखर आम्ही मारायला 28 बिघडणार आहे. 28 तारखेला संजय गायकवाडच्या घरावर पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही मोर्चा काढणार आहोत. पुरोगामी संघटना पुरोगामी सर्व पुरोगामी संघटना त्यामध्ये दादा तुम्ही नेतृत्व करणार आहात. त्याच्यामुळं आम्ही हे करणार आहे. आज हे सामाजिक स्वास्थ्य 100% बिघडणार आहे. त्याच्यावर हे 28 तारखेला मोर्चा तर नक्की आहे. त्याच्या बाबतीत काही नाही. आम्ही संजय गायकवाडच्या घरावर बुलढाण्याला माझ्या स्वतःच्या पत्राने खाली पोलीस कोठडी आहे ना, मी 2 दिवस त्या कोठडीत होतो. तिथं आशा पटेल होते.
एक मिनिट पण त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला नाही. मला आज 2 दिवस कोठडीमध्ये ठेवलं होतं. म्हणजे आता तुमच्याकडून हे ऐकलं म्हणजे चांगली गोष्ट आहे. कायदेशीर सल्ला घेऊन तुम्ही गुन्हे दाखल करता ते मान्यच नाही आम्हाला. मान्य नाही ते. तुम्ही लेखी द्या ना. काय करायचं तुम्ही द्या की. गुन्हा दाखल करत नाही. वाचन चालू करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर महादेव. पुस्तक वाचत त्यांना काय आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. हो कांबळे साहेब, हो कांबळे साहेब, हो कांबळे साहेब, हो कांबळे साहेब, हो कांबळे साहेब. फोन करा आणि दाखल करा. माणूस म्हणून अतिशय सहानुभूती आहे. आम्ही आलो इथं मिळून झालो नाही तर ऐका ना माझं. 1 मिनिट थांबा. 2 मिनिटं काय सांगायला पाहिजे ऐकायचं. ऐकून घ्या आणि आम्हाला कशाला यार तू एकदम टेक्निकल कुठेतरी कशाला हार वरती घातल्याची प्रत्येक नाही वाचत आपण जाऊया. आम्ही येऊ का तुमच्या मागं. खूप चव्हाण कसं दोघांपैकी कोणतं बसायची या चेअरवर. नाही वाचत, हो नाही वाचत. डायरेक्शन वाचन चालू करायचं आहे. परत बाहेर चालू आहे वाचन. करूया आणि परत बाहेर. दादा राहू का? बाहेर वाचन चालू आहे. चालू आहे ना. चालू आहे. इथं आपलं वाचन करू. कुठं काय म्हणाल आम्ही पण पंचायतीत जाऊ. काय बोलतोय करायचं सांगितलं नुसतं बोलतो रे. तेच आहे हो. हा आमचा भाय मला काय माहिती आहे. मी एकेरी बोललो फक्त हात पाठवा. हा आमचा भाय. प्रशांत पाणी तरी आहे काय तुमच्या इथं.
पाणी बॉटल हो पाणी द्या ना आम्हाला कॅमेरामध्ये पाणी द्या ना पाणी द्या पाहिजे का पाणी अरे बाहेर चालू वाचन चालू अडचण होत्या कधी पण माझा कॅमेरा सरकलाच पुढच्या मागे जाऊन सगळी जरा उभा पुढच्या मागे अरे आता काय एका साईडला सरकारच्या खाली वकील साहेब अरे मी पळालो इकडे पळालो असं काय करता तुम्ही झालं की कॅमेरा बाहेर गेलं तर गेलं तर जावा तिकडे मी हे तू मागे अध्यक्ष महाराज आलेले सगळे शांत व्हा मी काही बोलणार नाही तुम्ही आहे काय चाललंय कॅमेऱ्याच्या धक्क्यानं अख्खे बोर्ड साहेब जखमी अहो माझ्या डोक्यावर लागलं आरके साहेब मागे अरे इथं बोलूच आहे का नव्हतं एकटेच कोणतरी काय निर्णय झाला बाहेर जाऊन गुड 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 काय जरा साहेब तुमच्या आता बाहेर जाऊन चला चला मस्त काय तक्रार आहे ती तक्रार आम्ही घेत आहोत शब्द पाहिजे बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज तक्रार घेणारा तक्रार घेणारा
खरं तर संजय गायकवाड हे जे आमदार आहेत, 2 दिवसापूर्वी प्रशांत हे जे कॉम्रेड आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि शिवाजी कोण होता हे जे 40 वर्षापूर्वी पुस्तक पानसरे साहेबांनी लिहिलं, त्याचे जे आजचे प्रिंटिंग जर कुणी करत असेल तर ते प्रशांत त्या ठिकाणी करतात. आणि प्रशांतला फोन करून अतिशय खालच्या लेवलला जाऊन संजय गायकवाड आमदार ते बोलत असताना प्रशांत जे आहेत, प्रशांतच्या पत्नीबद्दल, आईबद्दल, महिलांबद्दल अशा शब्दात त्या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याला काहीही त्या बाबतीत, म्हणजे तुमच्यासमोर तर मी तो शब्द सुद्धा घेऊ शकत नाही. आणि ते बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पण अवमान त्यांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितला. महामानवांचा अपमान आपण कधीही त्या ठिकाणी सहन करणार नाही, हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती. महाराष्ट्रातला कुठलाच व्यक्ती हा अपमान त्या ठिकाणी सहन करणार नाही. पानसरे साहेबांचं कार्य हे किती मोठं होतं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्या भूमीमध्ये आता मी आहे म्हणजे कोल्हापूर, या भूमीतल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचं कार्य हे माहिती आहे. याच्यातच मग तो जे काय व्हिडिओ ऑडिओ आहे, ती ऑडिओ झाल्यानंतर आणि ज्या पद्धतीने प्रशांतला, म्हणजे प्रशांतमध्ये सामान्य परिवारातला एक व्यक्ती, भंगार विकून त्यांनी त्याचं शिक्षण केलंय, आपल्या बहिणींचं पण शिक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. लग्न बहिणींची त्या भंगार विकून जो पैसा आला त्यातून झाले, म्हणजे सामान्य परिवारातला पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा एक सामाजिक कार्यकर्ता, याला धमकी दिली, त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. आणि ते झाल्यानंतर परत त्यांच्या कार्यकर्त्याली, तुला बघतोच, घरात घुसून तुला मारतो, म्हणजे संजय गायकवाड तर बोललेच की पानसरे साहेबांचं जे काही केलं तसंच तुझं आम्ही करू, अशी सुद्धा धमकी तिथं दिली. आणि त्या अनुषंगाने सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून काल पोलीस कार्यालयामध्ये गेले, FIR आमची घ्या अशी विनंती केली. यांच्या मातेली केली, पत्नीली केली, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली, पानसरे परिवारातले सर्व जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी केली. पण दुर्दैव असं काल ती FIR झाली नाही. मग आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो पोलीस स्टेशनला. यांच्याबरोबर आल्यानंतर पोलिसांना आम्ही विनंती केली. 1-1.5 तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय, वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातलं सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत, त्या सर्व दबावाच्या खाली येऊन आता हे FIR हे पोलीस घेत आहेत. ज्या पद्धतीचा प्रशांतला बाहेर त्याच पद्धतीचा FIR घेतला जाईल असं म्हणलं जातं. म्हणजे अजितदादांच्या बाबतीत FIR साठी किती उशीर झाला, किती अडचणी आल्या, हे मला आणि तुम्हाला सगळ्यांना तिथं माहिती आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचा मृत्यूनंतर त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात पोलीस स्टेशनला, अनेक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा FIR तिथं होत नाही. मग आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. मग आता उपमुख्यमंत्र्यांच्याच FIR ची अशी परिस्थिती असेल तर अशा सामान्य व्यक्तीची काय? मग असा दबाव आणून अशा सामान्य लोकांना जर दाबलं जात असेल तर उद्या जाऊन कुठलाही लेखक पुढे येणार नाही, सोशल मीडियावर कुणीही व्यक्त होणार नाही. कुणी एखादा कला क्षेत्रातला व्यक्ती आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असेल तो सुद्धा तिथं पुढे येणार नाही. का? आपला FIRच घेतला जात नाही, आपला आवाजच दाबला जातो. त्यामुळे हा संदेश देणं हे योग्य नाही. आता राहिला प्रश्न नावाचा. जेव्हा या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा मला कळालं होतं, माझ्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली होती. पण शेवटी आम्ही पुस्तकं वाचणारी माणसं, विचाराची पक्की माणसं, संस्कृती असल्यामुळे ज्या लोकांना या बाबतीतलं माहीत होतं, अशा 4-5 साहित्यिक ज्यांचा इतिहासावर खूप मोठं काम आहे, अशा लोकांची चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला समजवलं की हे नाव शिवाजी कोण होता असं त्या काळामध्ये का दिलं होतं. आईवर ज्या पद्धतीने आपण प्रेम करतो, विठोबा रायावर ज्या पद्धतीने प्रेम करतो, आपल्या ईश्वरावर प्रेम करतो, जे लोक जवळ असतात त्यांना आपण एकेरी भाषेमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला जातो. आज ठीक आहे, आता आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या पदव्या, नाहीतर हे जे त्यांच्या आधी त्यांच्या कार्यामुळे जे काही त्यांना मिळाले
त्यांचा आदर आहे, या अनुषंगाने आम्ही बोलतो. पण पुस्तकाच्या मागे काय हेतू होता हे सुद्धा तिथं समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबरोबर श्री वाल्मिकी रामायण हे जर तुम्ही सर्वांनी वाचलं असेल, त्या ग्रंथामध्ये सुद्धा प्रभू श्री राम यांचा उल्लेख हा एकेरी झालाय. त्याचा अर्थ आदर नव्हता असं नाही, अतिशय मनापासून आदर, अतिशय मनापासून आस्था, प्रेम, ईश्वरावर प्रेम असल्यामुळे तिथं एकेरी उल्लेख केला गेला. त्यामुळे मग ते ग्रंथ चुकलाय असं आपण म्हणू शकणार नाही. तसंच हे पुस्तक चुकीचं असं म्हणून चालणार नाही. लढायची असेल तर विचाराची लढाई आपण लढू. आता जेव्हा कोश्यारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल जेव्हा खालच्या लेवलला जाऊन बोलतात, आम्ही त्याचा विरोध केला, पण ह्या सत्ताधाऱ्यांनी त्याचा विरोध केला का? नाही केला. जेव्हा महात्मा फुलेंचा सुद्धा परत काही लोकांनी, नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा जे भाजपचे प्रवक्ते आहेत दिल्लीचे, त्यांनी अवमान केला, कोरटकरनी तिथं अपमान केला, तेव्हा कुणी आलं का या सत्ताधारीतलं? आता तुम्ही नारी शक्ती म्हणताय, मोठी मोठी आंदोलन वरून आला म्हणून, आदेश आला म्हणून तुम्ही तिथं रस्त्यावर उतरताय, आणि मग इथं महिलेबद्दल एवढ्या गलिच्छ लेवलवर बोललं जात असेल तर हे कसं तुम्ही स्वीकारू शकता? हा आमचा साधा प्रश्न आहे. म्हणून त्या अनुषंगाने एफआयआर करण्याची विनंती केली, ती मान्य केली, तशीचा तसा एफआयआर हे स्वीकारतील अशी आशा आणि अशा विश्वास या ठिकाणी आम्ही सर्व व्यक्त करतो. तर तासभर तुम्हाला त्यासाठी अगदी पोलीस निरीक्षक यांच्यासमोर बसावं लागलं, अगदी कुटुंबियांनी देखील आपली भूमिका मांडली. एफआयआर तर आता या सगळ्या आग्रहानंतर दाखल होईलच, मात्र अपेक्षित कारवाई होईल असं वाटतं का? एकूणच ज्या पद्धतीने दाखल करण्यासाठी एवढे त्रास करून घ्यावा, इथं तर 1.5 तास बसलोय. अजितदादांच्या बाबतीत एफआयआर व्हावा यासाठी गेले 3 महिने आम्ही झटतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 25 वर्ष या महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले अजितदादा, एवढा मोठा बहुजनाचा नेता, त्यांच्यावर अन्याय झाला अशी आमच्यावर शंका आहे. मग एफआयआर घेणं हे त्यांची जबाबदारी आहे. पण तसं दादांच्या बाबतीत 3 महिने झालं. एफआयआर कर्नाटकाने ट्रान्सफर केला, पण अजून दुर्दैवाने इथं स्वीकारला नाही. ते म्हणतात आम्ही तपास नाही करणार, आम्ही चौकशी करू. म्हणजे शब्दाचा खेळ तिथे आहे. ते इथं 1.5 तास बसलो. ठीक आहे, प्रेशर दिलं, काय केलं? पोलीस चुकीचे असं मी म्हणणार नाही. प्रेशर देणारा जो कुणी असेल, जर असेल तर एफआयआर नाही झाला तर राजकीय प्रेशर असल्याशिवाय हे पोलीस एफआयआर करणार नाही. जर एफआयआर झाला तर आम्ही तर अभिनंदन या पोलिसांचं त्या ठिकाणी करतोच. संजय गायकवाड यांनी काही शिवीगाळ दिली, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र जे नाव बदलायचं आहे त्याच्यावरती आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काय याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण पुस्तकाच्या नावाबद्दल आक्षेप काय आहे? आता तुम्ही सांगा, कोश्यारी महामानवांबद्दल काय लेवलला जाऊन बोलले, त्यानंतर जे काही प्रवक्ते भाजपचे काय लेवलला जाऊन बोलले, तुकोबारायांबद्दल आणि माऊली महाराजांबद्दल काही बोंदुगिरी करणारे लोक काय लेवलला जाऊन बोलतात हे आपल्याला माहिती आहे. मग अशा पद्धतीने बोलून जायचं, मग 24 तासानंतर माफी मागायची. अरे पण तो ऑडिओ लोकात राहतो ना, तो ऑडिओ लोकात पसरतो. मग लोकांना असं वाटतं की ठीक आहे, एकदा बोलून गेलं तर नंतर माफी मागितली तर सगळं ओके. अरे पण आपल्या आईबद्दल, आपल्या वडिलाबद्दल, आपल्या नातेवाईकाबद्दल कुणी बोललं तर नतमस्तकात कशी आग जाते, तसं महामानवाबद्दल ना ते एखाद्या महिलेबद्दल बोललं तर होते. माफी मागितली नाही मागितली हे मला माहित नाही, मागितली असेल तर तो त्यांचा विषय, पण चूक तर झाली आहे. मग त्याच्यावर काय ना काहीतरी कारवाई ही पोलिसांकडनं झाली पाहिजे, सरकारकडनं झाली पाहिजे. नाहीतर आता तुम्ही एका बाजूला नारी शक्ती म्हणता, नारी शक्ती करून तुम्ही रस्त्यावर उतरता, 2-2 तास 3-3 तास ट्रॅफिक अडवता. बरं, नारी शक्तीच्या विरोधात बोलणारा हा जो कोणी माणूस आहे हा आमदार नंतर, पण महाराष्ट्राचा नागरिक पहिलाय. मग उद्या जाऊन जर लोक म्हणायला लागली अरे नाही काय होत नसतं, बोललं चालतं, नंतर माफी मागायची, हे प्रथा योग्य नाही. एफआयआर तर झाला पाहिजे, त्या एफआयआर पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई सुद्धा झाली पाहिजे. नावाचा विषय मला त्यांना एवढंच सांगायचंय, 72 पानं आहेत, तुम्ही वाचली असतील तर एकदा वाचनासाठी तुम्ही या. बुलढाण्यामध्ये 28 तारखेला वाचनाचा कार्यक्रम आहे, मोर्चा पण आहे, वाचनाचा पण कार्यक्रम आहे. तिथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कसे समजले? आता तुम्ही सत्तेत आहात, मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांचे विचारायला चालला आहात का? तसं असेल तर या राज्यामध्ये दररोज 8 महिलांच्या विरोधात तिथं अन्याय होत आहेत.
दररोज 5 शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराज खरंच तुम्हाला समजले असेल, तुमच्या नेत्याला समजले असते तर या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये झाल्या नसत्या. माझ्या माफी मागितली, विषय संपला असं नाही. FIR करा. आणि त्यानं दबाव आला, मीडियामुळे आला, सर्व लोक इथं आली म्हणून आला आणि FIR होती म्हणून आला म्हणून माफी मागितली. जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या तरी असंच कुठेतरी बोलत बसले असते, नाही मी काय करतो, घरी येतो, तलवार घालतो. आता तलवार कुठं खुपसतो, काय बोललाय बघितलं ना. अशी भाषा या महाराष्ट्रात. आणि आमदार जेव्हा बोलतो ना ती जबाबदारी जास्त असते. अहो ते ज्या भूमीचं प्रतिनिधित्व करता, माता जिजाऊंची भूमी आहे, संतांची भूमी आहे, तिथं अनेक महान संत होऊन गेले आणि अशा भूमीतून येणारा लोकप्रतिनिधी असं बोलत असेल तर योग्य नाही. पण काल आपल्या बोलण्याचं ते समर्थन करत होते. काल देखील त्यांनी मी बोललोय ते योग्यच आहे असं म्हणत होते आणि आज त्यांनी माफी मागितली आहे. कुठेतरी वरिष्ठांनी त्यांची कान टोचले. अजिबात नाही, वरिष्ठांनी काही केलेलं नाही. लोकांकडनं जो विरोध झाला, मीडियाकडनं जे खंडन केलं गेलं त्यांच्या वक्तव्याचं, याच्यामुळे घाबरलेत आणि म्हणून त्यांनी तिकडे माफी मागितली. बाकी कुणी काय सांगितलं नाही. वरिष्ठांनी सांगितलं असेल तर FIR आतापर्यंत व्हायला पाहिजे. झाला का FIR? वरिष्ठ म्हणजे मोठे नेते, मोठे नेत्यांचा दबाव असल्याशिवाय FIR 30-30 तास पुढे जात नसतो. वरिष्ठांना खरंच पाहिजे असते त्याचे कान टोचायचे तर FIR झाला असता कालच. पाठीशी घातलं जाते का संजय गायकवाडांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून? महामानवांबद्दल जो कोणी बोलेल त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर काही अशा विचाराचे लोक असतात की ते म्हणतात की त्याच्या मुद्दामून कारवाई करू नका. म्हणजे महामानवांबद्दल चुकीचं बोलणं आणि बोलल्यानंतर जो काही विरोध या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये होईल, ही जी भीती काही लोकांमध्ये आहे ती भीती निघून जावी असा प्रयत्न काही चुकीच्या विचाराचे लोक, ज्यांनी तुकोबरायांना त्या ठिकाणी त्रास दिला, माऊली महाराजांना त्रास दिला, तिथं छत्रपती संभाजीराजांना ज्यांनी त्रास दिला, महात्मा फुलेंना ज्यांनी त्रास दिला, त्या विचाराच्या लोकांना मात्र काहीच झालं नाही पाहिजे. म्हणजे उद्या जाऊन उठसूट कुणी महामानवांच्या विरोधात बोलेल अशी एक प्रथा पडली पाहिजे, नंतर भीती निघून गेली पाहिजे असं कदाचित काही लोकांना वाटत असावं. आज नाही, आज तो विषय कालचा होता आणि तो विषय परत 29ला येणार आहे. पण आज उद्या विषय आता तो राजकीय नको, विषय एवढाच आहे. विचार जपायचे असतील तर लढावं आज लागेल आणि विचार लढण्यासाठी ही लढाई आहे आणि त्याच्यात तुमचे मी आभार व्यक्त करतो सर्व पत्रकारांचे. तुम्ही सुद्धा या सर्व कॉम्रेड सामाजिक कार्यकर्त्यांना आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना इथं पाठिंबा देऊन हा विषय लोकांपर्यंत तिथं नेला. तुमचे सुद्धा जे प्रमुख कार्यालयामध्ये बसून विश्लेषण करणारे जे सर्व पदाधिकारी आहेत, नाहीतर जे कोणी पत्रकार असतील त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण अनेक लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं मुद्दा मांडला आणि हे जे आहेत अतिशय प्रामाणिक गरीब परिवारातला एक व्यक्ती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पुस्तक 25 रुपयाला तिथं दिलं जातं. का? कारण गरिबाला ते परवडावं, साध्या लोकांना ते परवडावं. आणि आता महात्मा फुलेंबद्दलचं एक पुस्तक आणि ते सुद्धा त्यांनीच लिहिलेलं एक पुस्तक आत्मचरित्र त्यांचं, हे आता हा आमचा प्रशांत हा कार्यकर्ता तिथं काढतोय. ते सुद्धा 40 रुपयामध्ये काढलं पण आहे. 40 नाही, बोध तुमचं आहे. महात्मा फुलेंचं गुलामगिरीचा हसूट हे जे पुस्तक आहे 40 रुपयामध्ये तिथं ते काढणार आहेत. म्हणजे महामानवांचे विचार लोकांपर्यंत, गरिबापर्यंत पोहोचावे यासाठी पत्र्याच्या खोलीमध्ये राहणारा हा कार्यकर्ता प्रयत्न करतोय. पैसे नसताना सुद्धा तिथं लढतोय आणि ज्यांच्याकडे पैशाचा माज आहे, जे काही सत्तेचा माज असणारे आमदार आहे, ते मात्र अशा सामान्य पण विचाराने अतिशय श्रीमंत कार्यकर्त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सामान्य आर्थिक दृष्टिकोनातून सामान्य पण विचाराने श्रीमंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी भक्कमपणे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 28 तारखेला बुलढाण्यामध्ये मोर्चा, एवढं लक्षात ठेवा. 28 तारखेला बुलढाणा घरावर मोर्चा. 28 तारखेला सर्व सामाजिक कार्यकर्ते, विचाराचे पक्के शिलेदार यांच्याकडनं 28 एप्रिलला बुलढाणा या शहरामध्ये संजय गायकवाड यांच्या घरासमोर तिथं आंदोलन केलं जाणार आहे, मोर्चा काढला जाणार आहे आणि तिथं पुस्तकाचं वाचन सुद्धा तिथं केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आणि त्यांचे चिरंजीव ते सुद्धा दबंगगिरीसाठी खूप फेमस आहे. त्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल आणि त्या संजय गायकवाडांवर किती कलम आणि कुठले कुठले कलम
हे पोलिसांनी आधी लावलेले आहेत. याचा थोडासा अभ्यास त्यांनी सुद्धा करावा, लोकांनी सुद्धा करावा आणि त्याच व्यक्तीच्या घराबाहेर तिथं 28 एप्रिलला आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल. काल तू तक्रार देऊन या ठिकाणी गेला होता, मात्र आता या ठिकाणी दाखल करण्यात येईल असं आता आश्वासन दिलं आहे. काय विश्वास वाटतो या सगळ्या कारवाई? काल ते त्यांच्या लिगल टीमशी बोलणार होते, पण आज आम्ही इथं आलो तरी पण त्यांची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली नव्हती. आज तुमच्या सगळ्यांचा, तसेच रोहित दादा आणि चळवळीतील सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा दबाव असल्यामुळे ते आता FIR घ्यायला तयार झालेत. फक्त FIR घ्यायला तयार झालेत, पण आपल्याला जी अपेक्षित कलमं आहेत ती ते टाकतीलच असं काही अजून क्लिअर झालेलं नाही. ते थोड्या वेळात आपल्या सगळ्यांना क्लिअर होईल. दुसरा दिलगिरीचा जो विषय आहे, त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे ती मला वैयक्तिक मान्य नाही, कारण की हा माझा फक्त वैयक्तिक विषय नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि ज्या पानसरेंमुळं मी ह्या चळवळीत आलो तर त्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना म्हणजे शेवटपर्यंत, जोपर्यंत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा विषय आम्ही सोडणार नाही. अजून सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, कारण की ते वारंवार खोटं बोलतात. मी आत्ताच त्यांची थोड्या वेळापूर्वी दिलगिरीची बाईट बघितली. हे पुस्तक तुम्ही झूम करू शकताय. ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पानसरेंचं नाव आहे. ते तरी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात की याच्यावर लेखकाचं नाव नाही. तुम्हाला हे दिसेल, मुखपृष्ठावरच नाव आहे. त्याच्यानंतर ह्याच्या आत सुद्धा या पुस्तकाचे जे लेखक आहेत गोविंद पानसरे त्यांचं नाव आहे आणि हे सोडून आत 3 ठिकाणी पानसरेंचं नाव आहे. तरी सुद्धा तेच म्हणतात की या पुस्तकावर नाव नाही. मी डायरेक्ट प्रशांत आंबीला फोन केला, म्हणजे प्रशांत आंबी का प्रकाश आंबी अजून सुद्धा बहुतेक त्यांची अजून उतरलेली नाही आहे, त्यांना माहीत नाही. आणि भविष्यामध्ये माझ्या पुस्तकावर त्यांना फोन करायचा असेल धमकीचा, तर हे माझं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या संबंधी फक्त त्यांनी वाचावं आणि आत काही त्यांना शंका असेल, अजून काही त्यांना आक्षेप असेल तर ह्या पुस्तकासंबंधी लेखक म्हणून कायदेशीर मार्गाने मला काय कायदेशीर नोटिसा वगैरे पाठवायच्या असतील तर त्यांनी पाठवाव्यात. आणि आज FIR होते. मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो, कारण तुमच्यामुळं आणि जे कार्यकर्ते माझ्या पाठीमागं सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले त्याच्यामुळे हे शक्य झालं. मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.